धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 25 दिवसापासून पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे या ठिकाणची पिकं ही धोक्यात आलेली आहेत. आपण बघू शकतो की या ठिकाणी मी ज्या शेतात उभा आहे, या शेतामध्ये हे बागायत शेत आहे. या बागायत शेतामधली जर आपण कपाशी बघितली तर ही जवळपास कमरेच्याही वरती याची वाढ झालेली आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीची वाढ झालेली आहे. मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच्याच बाजूला कोरडवाहू शेती आहे आणि कोरडवाहू शेतीमधील कपाशीची जर परिस्थिती बघितली तर ही परिस्थिती 1 फुटाच्या पुढे देखील वाढलेली नाही. कारण गेल्या 25 दिवसापासून पावसाने या ठिकाणी दडी मारलेली आहे. आपण जर बघितलं तर आता या पिकांची जी काही पानं आहेत, ही पानं आता आहे ना कोमजू लागलेली आहेत. त्याचबरोबर मावा असेल, तुडतुडे असेल, अशा पद्धतीचे आजार या कपाशीवर पडू लागले आहेत. आपल्याबरोबर शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल दादा, काय नेमकी परिस्थिती आहे? पाऊसच पडला नाही बघा, कपाशीवर रोग येऊन गेलेला आहे. मावा तुडतुडे कपाशी बघा, गोल पान होते असं रेस्पाने बघा, लाल्या रोग सारखा रोग येतोय. उत्पन्न गेलं ना आमचं आलं. 1 महिन्यापासून पाऊस नाही. तिकडे मग शेजाऱ्याच्या बागाची कपाशी छातीला लागते, म्हणजे गुडघा एवढीच कपाशी आहे. नक्कीच या ठिकाणी अजून काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती झालेली आहे? ही परिस्थिती 25 दिवसापासून पाऊस नसल्या कारणाने, खंड पडल्यामुळे कापूस पिकाची वाढ जी थांबलेली आहे आणि त्याच्यावर कीड रोगाचं अटॅक सुद्धा पाऊस नसल्या कारणाने मावा तुडतुडा वगैरे असे परिणाम झालेले आहेत. भरपूर खर्च करून देखील आम्हाला याच्यातून काय मिळेल ही शंका आहे आणि पाऊस जास्त दिवस लांबणीवर झाला तर हे पीक देखील काढण्यात येईल आणि दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी शेजारची कपाशी जी आहे, जी बागायत आहे, ही जवळपास कमरेच्या पुढे वाढलेली आहे. मात्र तीच कोरडवाहू शेती जर बघितली तर या कोरडवाहू शेतीमध्ये अद्यापही वाढ झालेली नाही. पावसाअभावी ही परिस्थिती झालेली आहे आणि मावा असेल, तुडतुडे असेल, अशा पद्धतीच्या रोगांची लागण या कपाशीवर झालेली आहे. त्यामुळे उत्पन्नावर देखील परिणाम होणार असून जर अजून काही दिवसात पाऊस पडला नाही तर हे पीक सोडून देण्याची वेळ याच भागातल्या शेतकऱ्यांना येणार आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.